तर अशी आहे परिस्थिती राज्यभरातल्या सर्वसामान्य लोकांबरोबरच नेत्यांनाही नोटबंदीचा परिणाम जाणवला का? ते कधी पैसे बदलण्यासाठी बँकेत गेले का? आम्ही वेगवेगळ्या पक्षातल्या नेत्यांची या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेतली. पाहूयात ते काय म्हणाले. मी आमची इस्लामपूरला आमची जी बँक आहे त्याच्यामध्ये जाऊन तिथं चौकशी केली. तिथं फार मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि सामान्य माणसं नोट बदलण्यासाठी येत असल्यामुळं त्यांची लाईनीत उभं राहण्याची फार मोठ्या प्रमाणात अडचण झालेली आहे. हे परिणाम मी जवळून बघितलेले आहेत. नाही, माझ्या नशिबाने माझ्याकडे 100 रुपयाचे 10,000 रुपये माझ्या बॅगेत कायम असतात. त्यामुळे माझा महिना व्यवस्थित गेला. जो पहले लाइनें दिखती थी एटीएम के द्वारा या बैंकों में लाइनें दिखती थी, अब नहीं दिखती है. आने वाले और 10-15 दिन के अंदर सब हालात बराबर हो जाएंगे और जिनके पास ब्लैक मनी है वो निकालेंगे या कहीं न कहीं डब्बे में डालेंगे या गंगा मैया की गोद में जाके फेंक देंगे. इसलिए लोगों से निवेदन है कि अपने पैसे देकर नए कराओ, बैंक में जाओ और आदेश के मुताबिक काम करो. पैसा सरकार के बोलने पे क्यों निकालें? हमारी मर्जी, हमारा पैसा जितना चाहे निकालें. हम इनकम टैक्स रिटर्न भरेंगे, बैंक का उसमें जो स्टेटमेंट आएगा, जो टैक्स भरना भरेंगे. लेकिन सरकार कहेगी इतना निकालो पैसा, इनका ये तो डिक्टेटरशिप है. नहीं, मैं तो एक बार भी नहीं गया. मैंने आदमी भेज के निकाला. वो तो दिखाने के लिए लोग जाते हैं बैंक में, जिसके पास स्टाफ है आदमी वो निकलवा लेता है. मैं फोटो खिंचाने के लिए जा सकता था, लेकिन मैं फोटो खिंचाने के लिए नहीं गया हूँ. मेरे पास तो कार्ड भी है, मैं स्वीप करके ले सकता हूँ. लेकिन कितने आदमियों के पास है? जिस मुल्क में 125 करोड़ में 1 करोड़ लोग टैक्स भरते हो, जिस मुल्क में 80 करोड़ लोग ऐसे हो जिनको प्लेट में खाना पूरा नहीं मिलता हो, जिस मुल्क में 95% ऐसे लोग हैं जिनकी आमदनी 2.5 लाख रुपए से कम हो, तो उस मुल्क की हालत क्या होगा आप खुद सोच सकते हैं. हॉटेल बिझनेसेस आमचे असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडे अडचणी निश्चित पद्धतीने आम्हा लोकांना आली. म्हणून ह्या 1 महिन्यामध्ये खरं म्हटलं तर नोटबंदी करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा कॅशलेस व्यवहार करण्याच्या दृष्टिकोनातून जे राज्य सरकारने पावलं उचलले त्याच्यामध्ये फार मोठा फटका मला तरी वैयक्तिक दृष्टिकोनातून किंवा अडचणी फार मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. नाही, आता जाण्याची गरज लागली तेव्हा गेलो निश्चित पद्धतीने, पण त्यासाठी कॅमेरा घेऊन गेलेलो नाही. मी केलं आणि बाहेर आलो. मुद्दा म्हणून मी ATM मध्ये उभं राहून स्वतःचे सेल्फी काढणाऱ्यापैकी मी तरी नाहीये. मला जेव्हा गरज पडली गेलो आणि तो बाहेर आलो आणि विषय माझा संपवला.